विश्वकर्मा यांच्याबद्दल एक लोककथा प्रसिद्ध आहे. तर ती आहे जगन्नाथपुरी भगवान कृष्ण, भगवान बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्तीबद्दल. जगन्नाथपुरी येथील राजाच्या एकदा स्वप्नात आलं की समुद्रामधून एक लाकडाची फळीसारखा आकार असलेलं लाकूड आलेलं आहे. तेव्हा राजाने ते लाकूड आपल्या राजमहालात आणलं. त्यानंतर राजमहालामध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वप्नात येऊन राजाला सांगितलं की या लाकडापासून तू भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या 3 मूर्ती बनव, पण त्यासाठी जो कारागीर असेल तो अखंडच या मूर्ती बनवेल. तर असं झाल्यानंतर राजाने खूप ठिकाणी कारागीर शोधले, पण कुणीही या लाकडापासून मूर्ती करू शकत नव्हतं. तर असेच अचानक एके दिवशी एक वृद्ध अशी व्यक्ती राजाच्या महालात आली. राजाने त्याला नाव गाव विचारले. तेव्हा त्याने मी